प्रेक्षक हो नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. शून्यातून विश्व निर्माण करणारी, कठीण प्रतिकूल अशा परिस्थितीचे खडक फोडून त्यातून सुंदर असं नंदनवन फुलवणारी आणि त्यासाठी अफाट कष्टांचा राजमार्ग अनुसरणारी अशी जी माणसं असतात, ती माणसं धडपडणारी जी तरुणाई असते त्यांच्यासाठी वाटाड्या ठरतात, आदर्श ठरतात. आजच्या आपल्या या कार्यक्रमातून आपण अशाच एका ज्यांचा प्रवास अचंबित आहे अशा उद्योजकांना भेटणार आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि त्याबरोबर जाणून घेणार आहोत ज्यांच्या हाती भलं मोठं शून्य आहे अशांनी उद्योजक होण्याची स्वप्न कशी पाहावीत आणि हे स्वप्न साकार कसं करावं याविषयी. आजचे आपले पाहुणे आहेत संगमनेर इथल्या समर्थ फर्निचर मॉलचे संचालक वाल्मिक चौधरी सर. चौधरी सर नमस्कार. नमस्ते. वाल्मिक चौधरी सर हे माथाडी कामगार हमाल इथंपासून ते स्वतःचा फर्निचर मॉल आणि 2 कंपन्यांचे मालक. चौधरी सर, तुमचा हा सगळा प्रवास आहे हा अचंबित करणारा आहे आणि आदर वाटणारा आहे आणि मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना याच्यातून नक्की प्रेरणा मिळेल. तुमच्या बाबतीत जेव्हा मी पाहते तेव्हा एक आई वेगळं मूल, शिक्षणाची हेळसांड झालेला तरुण युवक आणि अन्न वस्त्र निवाऱ्याची भ्रांत असलेला माणूस, इथपासून तुमचा प्रवास सुरू झाला. कुठल्याही कष्टाची लाज न बाळगता तुम्ही स्वतःला उभं केलं आणि आज संचालक आहात, एका मॉलचे 2 कंपन्यांचे मालक आहात. तर मला वाटतं प्रेक्षकांसाठी आपण ज्या गप्पा मारणार आहोत, तुमचा प्रवास जाणून घेणार आहोत, त्याची सुरुवात ही तुमच्या यशापासूनच व्हायला पाहिजे. तर मला हे सांगा की आपण एक मॉल स्थापन करावा, एवढं मोठं भव्य काहीतरी करायला हाती घ्यावं असं तुम्हाला कसं वाटलं आणि यशाची खात्री कशामुळे वाटली? माझा संगमनेरमध्ये समर्थ फर्निचर आणि मॉल हा व्यवसाय मी 2018 साली चालू केला. आणि संगमनेर तसं संगमनेर झालं, अकोला झालं, ही जी 2 शहरं आहेत ही तशी सुजलाम सुफलाम शहर आहेत. आणि इथल्या परिस्थितीचा, सगळा भौगोलिक परिस्थितीचा म्हणा किंवा सामाजिक परिस्थितीचा जर अभ्यास केला तर इथला जो ग्राहक आहे हा ग्राहक बऱ्यापैकी मुंबईला, नाशिकला, पुण्याला खरेदीसाठी जातो. आणि मग आपल्या संगमनेरमध्ये असं काय कमी आहे का आपल्या इथल्या ग्राहकाला नाशिकला, पुण्याला, मुंबईला जावं लागतं? तर त्याचा अभ्यास केल्यानंतर असं का जो क्वालिटी आहे हा एक विषय त्याच्यामध्ये होता. दुसरा विषय का इथं जी दर्जेदारपणा पाहिजे किंवा जी व्हरायटी पाहिजे ती आपल्याला संगमनेरमध्ये अवेलेबल होत नव्हती. आणि मग सगळ्या परिस्थितीचा अंदाज केला, काय व्यवसाय करायचा, याच्यातून आपल्याला आर्थिक पण सामाजिक पण असं काय सगळं मिळून साध्य करता येईल. तर त्या हिशोबाने मी फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहोपयोगी सगळं असं समर्थ फर्निचर आणि मॉल हा व्यवसाय खऱ्या अर्थानं चालू केला. यामध्ये आपल्याला यश मिळेल अशी खात्री तुम्हाला कशामुळे वाटली आणि असे कोणते गुण तुम्हाला वाटतात की एक उद्योजक म्हणून तुम्हाला पुढे न्यायला उपयोगी ठरले? गुणवत्ता, विश्वास आणि संपूर्ण समाधान हे ग्राहकाचं कसं होईल ह्या अनुषंगाने माझा सतत प्रयत्न असतो. त्या अनुषंगाने आम्ही दररोज आपल्याला काय अपडेट करता येईल, नवीन नवीन ग्राहकांसाठी काय देता येईल ह्या अनुषंगाने तयारी ठेवत असतो. आणि समर्थ फर्निचर अँड मॉल हा ज्यावेळेस संगमनेरमध्ये लोकांसाठी उपलब्ध झाला त्यावेळेस लोकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला. लोकांची चॉईस आपण कशी ओळखू शकतो आणि त्यांना गुणवत्ता, विश्वास कसा देऊ शकतो, त्यांना चांगल्या पद्धतीची सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करू शकतो या अनुषंगाने सगळा प्रयत्न आमचा होता. आणि त्याला उदंड असा प्रतिसाद अकोले आणि संगमनेरच्या मायबाप ग्राहकांनी दिला. आणि त्याच्यामुळं समर्थ फर्निचर आणि मॉल हा उद्योग अगदी व्यवस्थित चालू झाला आणि व्यवस्थित चालू आहे. सेवेमधला वेगळेपणा
की नेमकी ग्राहकांना वेगळी सेवा काय हवी आहे जी आधीच्या तिथल्या उद्योजकांपेक्षा वेगळी आहे ती तुम्ही दिलीत. तर अशा कोणत्या गोष्टी तुम्ही ग्राहकांना पुरवल्यात की ज्या बाकीच्यांपेक्षा नक्की वेगळ्या आहेत? सगळ्यात महत्त्वाचं, ज्या क्वालिटीचं मटेरियल ग्राहकांना हवं होतं ते जाग्यावर नाशिक पुन्हा मुंबईला न जाता ते संगमनेर सारख्या शहरामध्ये उपलब्ध झालं. दुसरी गोष्ट ट्रान्सपोर्टेशन, इन्स्टॉलेशन ह्या गोष्टी आम्ही फ्री ठेवल्या. दुसरी गोष्ट खूप सारी व्हरायटी त्यामध्ये अवेलेबल करून ठेवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व्हिस. आमच्याकडं कस्टमरची तक्रार आली कोणत्याही प्रॉडक्टविषयी का ती अगदी 24 तासामध्ये सॉल्व कशी होईल या दृष्टीनं आमचा प्रयत्न असतो. आणि त्याच्यामुळं आमच्याकडं ग्राहक वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित झाला आणि मॉलला एक चांगलं उज्ज्वल असं यश प्राप्त झालं. लग्नाच्या वेळेला जे लोक तुमच्याकडे खरेदीला येतात त्यांना ही वेगळी स्वतंत्र सेवा पुरवता, त्याबद्दल सांगाल प्रेक्षकांना? लग्नसराई ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस कस्टमर बऱ्यापैकी मार्केटमध्ये फिरतो आणि मार्केटमध्ये फिरून मग तो येतो. तर त्यावेळेस तो बघत असतो का आपल्याला दर्जेदार मटेरियल कुठं मिळेल, आपल्याला ट्रान्सपोर्टेशन, इन्स्टॉलेशन ह्या गोष्टीची सोय कशी होईल, आपल्याला योग्य भावामध्ये मटेरियल कसं मिळेल ह्या विषयी त्याचे सगळे प्रश्न असतात. आम्ही त्याच्यासाठी काय केलं, वेगवेगळे पॅकेजेस बनवले. अगदी 1 लाखापासून तर 5 लाख 10 लाखापर्यंत आमच्याकडे पॅकेज आहेत. म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला जिथं जिथं परवडेल आणि क्वालिटी जिथं त्याला आवडेल त्या क्वालिटीचा तो प्रॉडक्ट घेऊ शकतो. याच्यासोबत ट्रान्सपोर्टेशन हा विषय असतो. आता लग्न म्हणलं का ग्रामीण भागामध्ये लग्न ग्रामीणला असतात किंवा मग कार्यालयामध्ये असतात. तर त्याच्यासाठी ट्रान्सपोर्टेशन हा एक विषय असतो का ते बाकीची सगळी कामं सोडून त्याने ते मटेरियल कार्यालयात कसं न्यायचं. तर आम्ही ती व्यवस्था फ्री केली. आमच्या ट्रान्सपोर्टनं मटेरियल अगदी कार्यालयामध्ये पोच करतो. त्याच्यानंतर ते इन्स्टॉलेशन करून देतो आणि मग सगळा सेटअप झाला का मग कस्टमरला म्हणजे ज्याच्या घरामध्ये कार्य आहे त्याला या फर्निचरविषयी तो निश्चिंत असतो का त्याला बाकीची वेगळी दणदण करायची गरज येत नाही. आणि त्या हिशोबाने त्याला ट्रान्सपोर्टेशन फ्री ठेवलं आहे, इन्स्टॉलेशन तिथलं फ्री ठेवलं आहे, दुसरी गोष्ट वाजवी रेट ठेवला आहे. त्याच्यामुळं लग्नसराईमध्ये आम्हाला उदंड असा प्रतिसाद मार्केटमधून मिळतो आहे. जो एक विश्वास निर्माण करायला हवा तो या पद्धतीने तुम्ही केलात. सर, मॉलच्या व्यवसायाकडे येण्याच्या आधी तुम्ही ट्रेडिंग करत होतात आणि मला वाटतं अगदी खूप छोट्या जागेमध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. तर त्याविषयी सांगा, कारण ज्यांना आपल्याकडे फार काही नसताना व्यवसाय सुरू करायचा आहे तो कसा करता येतो हे तुमच्या उदाहरणांमधून कळेल लोकांना. 2016 साली मी खरं एका वेगळ्या व्यवसायामधून ह्या व्यवसायामध्ये आलो आणि मग वेगळा व्यवसाय काय शोधायचा आणि तो लोकांना पूरक कसा असेल आणि लोकांच्या गरजेचा पण असला पाहिजे, निसर्गाला पूरक असला पाहिजे. तर मग काय करायचं, तर मग मी पहिल्यांदा 3च प्रॉडक्ट मार्केटमध्ये सर्च केले का जे लोकांच्या गरजेचे होते, त्याच्यापासून प्रदूषणाला आळा बसणार होता आणि लोकांच्या आरोग्याची पण त्याच्याबरोबर सोय होणार होते. पहिलं जे प्रॉडक्ट होतं ते होतं आटाचक्की. आता ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर गावामध्ये 1-2 गिरणी असतात पिठाच्या. तिथं ते सगळं गावातली लोक सगळं दळण घेऊन येतात आणि मग पाऊस, ऊन, वारा याची पर्वा न करता ह्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. मग त्याच्यासाठी छोटंसं आपल्या घरामध्ये आटाचक्की असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि मग मी ते आटाचक्कीपासून पहिलं प्रोडक्ट निवडलं का आटाचक्की. आटाचक्कीमुळं लोकांना घरातल्या घरात त्याची दळण्याची व्यवस्था झाली. दुसरं जे प्रॉडक्ट होतं ते सोलर वॉटर हीटर होतं. आज ग्रामीण भागात बघितलं सर्रासपणे वृक्षतोड होते आणि ती वृक्षतोड कशामुळे होते तर त्याच्या सरपणाचा प्रश्न खऱ्या अर्थाने निर्माण होतो. तर सोलर वॉटर हीटर जर चालू केलं तर वृक्षतोड कमी होणार आहे, त्याच्यामुळं आपली पर्यावरण संवर्धनाला मदत होणार आहे. त्या अनुषंगाने मी सोलर हे एक प्रॉडक्ट निवडलं. तिसरं जे प्रॉडक्ट होतं ते होतं वॉटर प्युरिफायर. आज ग्रामीण भागामध्ये बघितलं तर बोरवेलचं, विहिरीचं दूषित पाणी बऱ्यापैकी आपल्याला जाणवतं का ज्याचा TDS खूप अगदी 2000-3000 पर्यंत असतो. तर मग शुद्ध पाणी लोकांना प्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपण काय देऊ शकतो, तर मग वॉटर प्युरिफायर ह्या प्रॉडक्टची निवड केली जेणेकरून आपल्याला याच्यातून 2 रुपये मिळतील, लोकांना शुद्ध चांगलं पाणी मिळेल आणि आपला एक व्यवसाय ह्या हिशोबाने स्टार्ट होईल असा खरा माझा उद्देश होता. आणि त्या हिशोबाने अगदी 10x20च्या गाळ्यापासून मी हा व्यवसाय सुरू केला. आपल्या भागामध्ये पाणी शुद्ध नाहीये ह्याची सुद्धा जेव्हा लोकांना पत्ता नसतो तेव्हा ते माहीत करून देणं म्हणजे एका बाजूने जनजागरण झालं आणि सोलरचा पण तुम्ही उल्लेख केलात की पर्यावरण रक्षण आणि गरजा या तिन्हीचा समतोल साधल्यामुळे तुमच्या दृष्टिकोनामुळे आज तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचला आहात. हा प्रवास आणि ह्यातल्या आणखीन बारकाईने समजून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण आत्ता आपण छोटीशी विश्रांती घेऊया आणि त्यानंतर पुन्हा सरांशी गप्पा मारूया. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. सर,
तुम्ही हे जे सगळं यश प्राप्त केलं, खूप कष्टाने धडपडून वेगवेगळ्या गोष्टी कल्पकतेने केल्यात, मुळात हे सगळं करण्यासाठी भांडवलाची मोठी गरज असते. म्हणजे खरं तर हा प्रश्न आवासून उभा असतो आणि ज्यांचा तुमच्यासारखा प्रवास आहे की हाती फार काही नव्हतं त्यांच्यासाठी तर नक्कीच खूप मोठा प्रश्न असतो. तर सुरुवातीला एक व्यवसाय करावा असं जेव्हा मनात आलं आणि छोटा व्यवसाय सुरू केलात, ती जी भांडवल उभारणी होती ती भांडवल उभारणी कशा पद्धतीने केलीत? खरं म्हणजे भांडवल हा जो विषय आहे त्याच्याविषयी सांगायचं झालं तर आपण आपल्याविषयी खूप प्रामाणिक असलं पाहिजे. ही सगळ्यात मोठं भांडवल आहे. आणि दुसरी गोष्ट, लॉटरी फक्त पैशाची लागत नाही, तर लॉटरी माणसाची पण क्या लागते. बात आहे. आणि ती माणसं आयुष्यामध्ये जोडत गेली की मग भांडवल आणि भांडवलासारखे जे प्रश्न आहेत ते कदाचित माणसाच्या आयुष्यामध्ये येत नाहीत. माझं पण तसंच झालं. मला बी अशीच सोन्यासारखी माणसं, जी लॉटरीत मिळणार नाही अशी माणसं मला लॉटरीसारखी मिळाली आणि त्याच्यातून माझं खऱ्या अर्थानं भांडवल उभं राहिलं. भांडवलाचा विषय सांगायचं झालं तर मी ज्यावेळेस छोटा व्यवसाय करत होतो आणि मला मोठ्या भांडवलाची गरज होती, त्यावेळेस मी एका पतसंस्थेचं कलेक्शन द्यायचो. अच्छा. आणि ती कलेक्शन देणारी जी व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे चांगदेव कासार. नावाने जसे चांगदेव आहेत तसे ते चांगदेव ते माझ्याकडे दररोज यायचे, कलेक्शन घ्यायचे, जायचे. आणि मग मला भांडवलाचा प्रश्न निर्माण झाल्यावर मी त्यांना म्हटलं, कासार साहेब मला पुढं जरा व्यवसाय मोठा करायचा आहे आणि मला याच्यासाठी मोठं भांडवल लागणार आहे, तर त्याला काय करावं लागेल, आपली संस्था काही मदत करेल का? तर ते म्हटले नक्कीच मदत करेल, पण तुम्ही एकदा संस्थेत या आणि एकदा भाऊंला भेटा. भाऊ म्हणजे खऱ्या अर्थानं प्रदीप भाई शहा, ज्यांची पतसंस्था आहे यशदेव नागरी सहकारी पतसंस्था म्हणून संगमनेरमध्ये, एक नावाजलेली पतसंस्था. आणि मग मी ठरवलं का एकदा भाऊंना भेटू, आपला काय विषय, आपल्याला छोट्या दुकानातून मोठ्या दुकानात जर पदार्पण करायचं आहे तर ही संस्था आपल्याला नक्की मदत करू शकते. आणि मग माझा रेफरन्स कासार साहेबांनी भाऊंना सांगितला. मी भाऊंना भेटलो. भाऊ तसे माणसं ओळखायमध्ये एकदम एक्सपर्ट. समोरच्या माणसाचा प्रामाणिकपणा, तो काय करू शकतो, याचा सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर ते म्हटले, वाल्मिक मी तुला भांडवल पुरवीन, काही चिंता करू नको. तुला जो व्यवसाय करायचा आहे तू जेवढा ताकदीनं तुला वाढवता येईल तेवढा वाढव. आणि खऱ्या अर्थानं छोट्या दुकानातून ज्यावेळेस मी मोठ्या दुकानामध्ये पदार्पण केलं त्यावेळेस मला या संस्थेने, या माणसांनी खूप सारा सपोर्ट केला आणि त्याच्यामुळं हा पुढचा जो भांडवलाचा प्रश्न होता तो माझ्यापासून दूर गेला आणि एक मोठा उद्योग करण्याचं माझं जे स्वप्न होतं ते खऱ्या अर्थाने साकार झालं. सर, हा जो तुमचा सगळा प्रवास आहे त्यातली जी कामाची सुरुवात आहे ती तुमची अतिशय कष्टाची सुरुवात होती, किंवा जे काम तुम्ही पहिल्यांदा सुरू केलं ते काम सहजासहजी कोणी करेल का असं वाटावं अशा पद्धतीने तुम्ही काम सुरू केलं. कामाच्या शोधात जेव्हा होतात ती सगळी जी गोष्ट आहे ती आपल्या प्रेक्षकांना सांगा ना. मी ज्यावेळेस काम शोधत होतो, माझ्या हातात खरं बघितलं तर काहीच काम नव्हतं. आणि मी ज्यावेळेस काम शोधत होतो त्यावेळेस मग माझ्या मित्रांना, बाकीच्यांना सगळ्यांना म्हणत होतो का बाबा माझ्यासाठी काहीतरी काम शोधा. मग असाच माझा मित्र प्लस नातेवाईक तो नगर MIDCमध्ये कामाला होता आणि तो म्हटला मग नगरला जर आला तर तिथे आपल्याला काही MIDCमध्ये काम मिळू शकतं. आणि म्हटलं ठीक आहे, नगर तर नगर, चला आपण नगरला जाऊ. काय 100 किलोमीटरचं सगळं अंतर होतं. आणि मग मी कामानिमित्त अहमदनगरला, त्या ठिकाणी आत्ताच अहिल्यानगर, तिथं गेलो. 2 दिवस काम शोधलं आणि त्याच्यानंतर मला एका कंपनीमध्ये काम मिळालं. ती जी कंपनी होती ती सगळं फॅब्रिकेशन वर्क करायची. आणि मग मी नवीन, मला कामाचा अनुभव नाही, तर काय काम देणार. तर मला पहिल्याच दिवशी त्यांनी काम दिलं का हा लोखंडाला सगळा जो गंज लागला आहे ना तो सगळा क्लीन करायचा. आणि मी ते काम चालू केलं. काम चालू केल्यानंतर 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, दररोज ते यायचं. सकाळी तो ब्रश घ्यायचा, ते सगळं लोखंड सगळं साफ करायचं आणि ते चमकवायचं. हे जेव्हा मी करत होतो ना त्याच वेळेस माझ्या डोक्यामध्ये कल्पना येत होत्या, कारण आपण हे सगळं लोखंड, याचा सगळा गंज साफ करतोय, ते सगळं क्लीन होत आहे, पण आपल्या परिस्थितीचं काय. ह्या परिस्थितीवर पण जो गंज आला आहे ना तो मला खऱ्या अर्थानं साफ करायचा होता. आणि तिथूनच माझी सुरुवात झाली. आणि काही दिवस मी ते काम केलं. त्याच्यानंतर माझं लग्न झालेलं होतं आणि माझी जी मिसेस आहे सुनीता, ती संगमनेरला राहायची. आणि मग ह्या दोघांमध्ये अंतर होतं 100 किलोमीटरचं. ते माझ्यासाठी खरं खूप जिगरीचं होतं. आणि त्या अनुषंगाने आपण संगमनेरमध्ये काही करू शकतो का. तर मग त्या शोधात असताना संगमनेरमध्ये काम शोधत होतो, पण काम काय हाताला लागत नव्हतं. पण माझे मामा संगमनेरला राहायचे आणि ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करायचे.
ते माथाडी कामगारांचे अध्यक्ष होते. आणि मग मी त्यांना म्हटलं की माझ्यासाठी काही तिथं काम मिळू शकतं का. खरं बघितलं तर माझं वय त्यावेळेस 20-21 वर्ष होतं, वय लहान होतं. आणि त्या वयामध्ये काय काम द्यायचं यांना, असा खरा त्यांच्यापुढं प्रश्न होता. ते म्हणले तुमच्यासाठी माझ्याकडे इथं तर काही काम दिसत नाही. एक काम आहे का ते हमालीचं आहे, आणि हमाली तुमच्याच्यानी होईल असं मला वाटत नाही. तर मी त्यावेळेस म्हटलं इकडे सगळी वणवण करण्यापेक्षा आपण हमाली केलेली चांगलं आहे. आणि मग मी ते अहमदनगरवरून संगमनेरला कामासाठी शिफ्ट झालो आणि मग मी हमालीचं काम चालू केलं. तुमच्या हमालीच्या कामातले कष्ट हा सुद्धा सर समजून घ्यावा असा विषय आहे. कारण प्रत्यक्ष ज्यांना अनुभव नाही आहे त्यांना माहीत नाही आहे की तिथे काय पद्धतीने काम करावं लागतं, तेव्हा हाती पैसा येतो. हमाली तसं काय छोटा विषय नाही आहे. हमाली करणं म्हणजे एकदम प्रचंड मेहनतीचं काम आहे. आता तरी परिस्थिती गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आल्या, त्याच्यामध्ये 50 किलोपेक्षा जास्त बोजा उचलायचा नाही आता आलं. पण मी ज्यावेळेस 2002ला 3ला ज्यावेळेस इथं कामावर आलो, त्यावेळेस शेतकरी जो ट्रकमध्ये माल घेऊन यायचा, त्या गोणीचं वजन 70 किलो 80 किलो असायचं. आणि एवढं सगळं मेहनतीचं काम होतं. प्रचंड त्याच्यामध्ये त्रास होता. पैसा चांगला होता पण त्रास खूप होता. आणि मग ज्यावेळेस मी हे काम जॉईन केलं त्यावेळेस सकाळी 9ला ती कृषी उत्पन्न बाजार समिती चालू व्हायची. तिथं आवक खूप चांगली होती. रात्री 8, 9, 10 वाजेपर्यंत ती बाजार समिती चालायची. हे सगळं 12-13 घंट्याचं काम केल्यानंतर ज्यावेळेस अनलोडिंग व्हायचं आणि तोच माल परत लोडिंग करून देण्यासाठी पूर्ण रात्र काढावं लागायची. आणि एवढं सगळं जिकरीचं काम करणं, पहिले 2 दिवस मला असं वाटलं अरे बाबा आता हे माझ्याच्याने नाही होणार. पण पहिला दिवस होता, सकाळी 9 वाजता काम चालू झालं, रात्री 10 वाजता संपलं. 10 वाजता कुठंतरी आता काय इथं जेवण नाही, तर मग कुठंतरी अगदी टपरीवर जाऊन वडापाव खायचा आहे. आणि मग ते सगळा नाश्ता वडापाव खाल्ल्यानंतर परत काम सुरू झालं. 11 वाजता काम सुरू झालं, पहाटे 5 वाजता संपलं. आणि दररोजचे पैसे दररोज मिळायचे लोडिंगचे. पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी काम करत होतो तर त्यावेळेस माझ्या वाट्याला 1400-1500 रुपये त्या ठिकाणी आले. आणि मी बाकीचे लोक होते त्यांना विचारलं अरे बाबा हे सकाळी 9 पासून तर आत्ताच्या पहाटेचे 5 वाजलेत, तेव्हापर्यंतचे पैसे आहे का. ते म्हटले नाही, जे 10 वाजेपर्यंत जे काम केलं ते वेगळं होतं आणि ते 10 नंतर जे केलं त्याचे हे पैसे आहेत. म्हणजे साधारणतः दिवसभराचा रोज 2000 रुपये आणि रात्रीचे लोडिंगचे जर 1400-1500 रुपये मिळत आहे, तर मला ते पैसे खूप वाटले. आणि त्या पैशाकडे बघितल्यामुळं मला त्या बाकीचा जो सगळा त्रास होता तो माझा कमी झाला, मला तो कमी वाटायला लागला. तुम्ही अखंड अभाव पाहिला होता, अखंड कष्ट पाहिलेत, एकटेपणा पोरकेपणा अनुभवलात, तर काय काय हे तुम्ही पाहत आलात, कसं सहन करत गेलात, त्याच्यामध्ये स्वतःचं मानसिक जगण्याचं धैर्य असतं ते कसं टिकवलं, याबद्दलही ऐकायला आवडेल. मी तसं ग्रामीण भागातून आलो. माझं जे गाव आहे ते खेडेगाव आहे, लहित म्हणून अकोले तालुक्यातील छोटंसं गाव लहित. आणि त्या गावामध्ये माझा जन्म झाला. तशी आमची परिस्थिती खूप बेताची होती. म्हणजे वडिलांचा खूप मोठा संघर्ष होता. सगळं कुटुंब शेतीवर अवलंबून होतं. शेती तशी कोरडवाहू, पैशाचं काही साधन नाही आणि त्याच्यातून ही सगळा उदरनिर्वाह करायचा, अशी सगळी परिस्थिती होती. त्याच्यामध्ये मी 6 महिन्याचा असतानाच माझी आई एका ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाली. आणि मग सगळंच वाट्याला आलं. त्याच्यामध्ये मग अगदी सावत्र पण होतं, बाकीच्या सगळ्या परिस्थितीच्या जबाबदाऱ्या होत्या. आणि हा सगळा खडतर प्रवास बघितल्यानंतर मग मला ज्यावेळेस मी 18, 19, 20 वर्षाचा ज्यावेळेस झालो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी बघत होतो. वडिलांचा संघर्ष बघितला होता. माझं जे जीवन, माझ्या वाट्याला जो संघर्ष आला होता तो तर वेगळा होता. आणि तो संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही, आपल्याला कुठंतरी काम करावंच लागणार आहे. घरच्यांनी त्या काळात खरं म्हणजे साथ सोडली होती. आणि अशा काळात काय करणार, तर मग काहीतरी काम हाताला पाहिजे. आणि मग ते किती बी मेहनतीचं असलं तरी बेहतर, पण ते करायचंच, असा एक खरा प्रवास होता. सर, ही जी ओझी होती म्हणजे खरी खरी ओझी होती वजनाची आणि आयुष्याचं ओझं होतं, हे कधी आणि कसं उतरायला लागलं, त्यासाठी तुम्ही काय केलं? खरं म्हणजे बाजार समितीमध्ये काम करत असताना आपण आपल्याशी, मी मगाशी म्हटलं तसं, का स्वतःवर खूप विश्वास पाहिजे, स्वतः खूप प्रामाणिक पाहिजे. कोणाच्या कष्ट किती असू द्या, पण बाकी व्यसनाच्या म्हणा किंवा इतर गोष्टींच्या आहारी गेलं नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मी ज्या कुटुंबातून आलो ना, ते कुटुंब आमचं वारकरी कुटुंब, सगळं माळकरी कुटुंब. त्याच्यामुळं व्यसन हा जो विषय होता तो माझ्यापर्यंत कधी आला नाही. आणि मग त्याच्यातून मला चांगले विचार करणारी माणसं, चांगल्या विचाराची माणसं मला जोडत गेली.
आता त्या काळामध्ये बाजार समितीमध्ये काम करत असताना तिथले जे लीडर होते बाजार समितीचे ते बाळकृष्ण महाराज करपे म्हणून, तर त्यांच्या याच्याखाली आम्ही सगळं काम करायचो आणि ते बी महाराज. त्याच्यामुळं मग मला त्यांचा खूप चांगला सपोर्ट झाला. हे सगळं काम करत असताना बऱ्याच दिवस 1-3-4 वर्ष काम केल्यानंतर संगमनेरमध्ये स्वतःचं घर असावं आणि मग त्याच्यासाठी पैसे लागणार आहेत आणि मग हे सगळे पैसे उभे करायचे कसे, तर त्याच्यासाठी मग कामगारांची काही पतसंस्था होत्या. त्या पतसंस्था घेऊन आमच्या बाळकृष्ण महाराजांनी मग ह्या सगळ्या लोकांना कसं एकत्र आणता येईल आणि यांची एक गृहनिर्माण संस्था कशी तयार होईल त्यांचं एक स्वप्न होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे बरोबर होतो. त्याच्यामुळं मग त्या काळामध्ये 2005 साला 1 एकरचा आम्ही सगळ्या कामगारांनी मिळून एक प्लॉट घेतला आणि तो प्लॉट घेत असताना खूप हलाखीची परिस्थितीने सगळ्यांनी घेतला आणि मग तो प्लॉट झाल्यानंतर ज्यांना आपल्याला जेवढे जेवढे प्लॉट पाहिजे होते तेवढे प्लॉट ठेवले, बाकीचे प्लॉट बाकीच्या लोकांना काहींना रिसेल केले आणि त्याच्यातून मग परत आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे. याच्यातून जे काही कामातून आपला दररोजचा जो उदरनिर्वाह चालून जे पैसे उरत होते त्याच्यातून एक छोटंसं आपलं टुमदार घर असावं, एक बंगलो असावा, तो संगमनेरच्या बाजूला असावा, असं जे स्वप्न होतं ते माझं अगदी 2007-8लाच पूर्ण झालं. ही जी पुढची कहाणी आहे ती आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. एका माथाडी कामगाराला आपण व्यावसायिक व्हावं असं स्वप्न कसं काय पडलं आणि ते कसं साकारलं प्रत्यक्षात? खरं तर मी जो व्यक्ती आहे ना तो स्वप्न पाहणारा माणूस आहे आणि स्वप्न ही नेहमी मोठी बघितली पाहिजे. मी ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करायचो ना त्यावेळेस मला नेहमी वाटायचं की आता हे बोजे किती दिवस उचलणार आपण, याच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि संगमनेरकडे जर बघितलं ना तर संगमनेर 2005 साला त्यांची जी अशी गोष्ट होती ना का ते विकासाने खूप मोठं झपाट्याने वाढत चाललं होतं आणि एक हातात व्यवसाय होता का लँड डेव्हलपर्स, का त्याच्यामध्ये जर आपण थोडे थोडे पैसे लावले तर त्याच्यातून आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात. आणि मग मी मित्रांच्या काहीच्या साह्याने त्या ठिकाणी त्या व्यवसायामध्ये उतरलो आणि 5-7 वर्ष व्यवसाय केल्यानंतर मला त्याच्यातून खूप चांगला माझी प्रगती पण झाली, खूप चांगला फायदा झाला. त्याच्यातून 2 रुपये मिळाले, प्रामाणिकपणे मिळाले. दुसरी गोष्ट त्याच्यातून नावलौकिक झाला, समाजाला आपली ओळख झाली. अशा याने मी खऱ्या अर्थाने त्या व्यवसायामध्ये आलो. तुमच्या या प्रवासात खंबीर साथ देणारी, बळ देणारी माणसं म्हणून आज मागे वळून बघताना कोणाविषयी अधिक कृतज्ञता वाटते? आणि ह्या सगळ्या कठीण परिस्थिती म्हणजे माझी जी पत्नी आहे तिचा मला खूप सपोर्ट होता की परिस्थिती किती नाजूक असली, किती मोठी असली तरी ती सतत माझ्याबरोबर असायची. म्हणजे पडल ते काम करायची खऱ्या अर्थानं तिची तयारी होती. तिला तर पहिलं श्रेय या गोष्टीचं दिलं पाहिजे, कारण आपल्या घरातली लक्ष्मी सुखी असेल आणि ती जर पॉझिटिव्हली आपल्याबरोबर असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करायला अवघड नाही असं मला तिच्याकडं पाहून नक्की वाटतं. दुसरी गोष्ट माझे काही नातेवाईक होते. आता मी ज्यावेळेस व्यवसायामध्ये आलो त्यावेळेस माझा एक पुतण्या जो चुलत भावाचा मुलगा आहे गणेश, तो गणेश माझ्याबरोबर होता आणि अगदी छोटासा व्यवसाय चालू केल्यापासून तो बरोबर असताना आजही तो माझ्याबरोबर असतो. म्हणजे थोडंसं पाठीमागं जाऊन जर बघितलं तर ज्यावेळेस लोकांचे कोरोनाच्या काळात व्यवसाय बंद होत होते त्यावेळेस आम्ही दुसरा मॉल चालू केला होता अकोला या ठिकाणी. तर त्याला कारण काय आहे तर घरातली जी माणसं आहेत ती अगदी खंबीरपणे माझ्याबरोबर होती आणि त्या अनुषंगाने मला पटपट निर्णय घ्यायला पण सोपं झालं आणि हा व्यवसाय वाढवायला त्याच्याहून सोपं झालं. तुमची आजी म्हणजे तुमच्या आईची आई आणि तुमचे वडील यांचा एक कदाचित मूक होता असेल पण खूप मोठा प्रेमाचा आणि भावनिक आधार होता, तर त्याविषयी काय सांगाल? माझ्या वडिलांनी बघितलं तर वडिलांविषयी सांगायचं झालं तर माझ्या वडिलांनी खूप मोठा संघर्ष बघितला आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष नाही असा कधी दिवस उगवला नाही अशी खऱ्या अर्थाने परिस्थिती होती. आणि त्या संघर्षामध्ये ज्यावेळेस माझी आई गेली त्यावेळेस माझं वय अगदी 6 महिन्याचं होतं आणि 6 महिन्याच्या बाळाला सांभाळणं एवढी तशी काही सोपी गोष्ट आपल्याला ज्यावेळेस कळायला लागतं त्यावेळेस तशी काही सोपी गोष्ट नाही. आणि त्यावेळेस माझ्या वडिलांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, मला खूप आपुलकीनं सांभाळलं आणि त्याच्यासोबत माझी आजी पण होती. कारण माझी आई ज्यावेळेस गेली त्यावेळेस माझी आजी आमच्याकडं काही वर्ष येऊन राहिली का त्या बाळाचं संगोपन होईल, माझ्या अगोदरची काही मुलं होती त्यांचं पण संगोपन होईल. त्या हिशोबाने खरं आत्ताची परिस्थिती बघितलं तर मुलीच्या माहेरी जाऊन कोण सासरी जाऊन कोण राहत नाही, पण माझ्या आजीचं खूप मोठं धाडस होतं का तिथं काही दिवस जाऊन राहायचं आहे आणि तिथलं सगळं व्यवस्थित आपल्या हाताने सावरायचं आहे. त्याच्यामुळं माझ्या आजीविषयी मला खूप आदर आहे
आत्ता मागच्या 2 वर्षापूर्वी माझ्या आजीचं खरं निधन झालं, पण तिची माया एकदम प्रचंड माझ्यावर होती आणि तिचा खूप मोठा आशीर्वाद, खूप मोठ्या शुभेच्छा बरोबर होत्या आणि त्या शुभेच्छांमुळं म्हणजे माझ्या वडिलांचं झालं, आजीचं झालं, यांच्या खरं शुभेच्छांच्या जोरावरच मी या ठिकाणी आज पोहोचू शकलो. जर लघुउद्योजक बनावं अशी इच्छा असेल आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं हाती खरोखर शून्य असेल, तर त्यांनी कसं काम करावं किंवा रस्ता कसा शोधावा म्हणजे आशेचा किरण त्यांना दिसू शकेल? आजचा जो तरुण आहे, हे उद्याचं ह्या देशाचं भविष्य आहे आणि हे भविष्य नुसतं घोषणा देऊन चालणार नाही. तर त्याच्यासाठी त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या छातीमध्ये स्वामी विवेकानंद असले पाहिजे हो. आणि त्या विचाराने ते पुढं चालले पाहिजे आणि त्या विचारानं जर ते पुढं चालले तर देश त्यांच्या पाठी बरोबर येईल. दुसरी गोष्ट, जिद्द ठेवली पाहिजे. लोक काय म्हणतील यांच्यापेक्षा आपण आपल्याशी किती प्रामाणिक आहे याचा पहिला अभ्यास केला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण जो पण काय व्यवसाय निवडतोय त्या अनुषंगाने पूर्णतः सगळी माहिती घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण खूप मोठी उडी मारण्यात जर नवीन व्यावसायिक असेल, जो नव्याने व्यवसाय चालू करतोय, तर त्यांनी खूप मोठं धाडस करण्यापेक्षा छोट्यातून सुरुवात केली पाहिजे. त्याच्यातून 2 रुपये कमवले पाहिजे, 2 रुपयाची बचत केली पाहिजे आणि त्या बचतीतून खऱ्या अर्थानं व्यवसाय वाढवला पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतो ना, एखादा व्यवसाय मोठा चालू केला आणि तो काही कालांतराने बंद केला तर ती गोष्ट खूप मोठा धक्का देणारी असते किंवा मानसिकता खराब करणारी असते किंवा मग खूप मोठा लॉस त्या ठिकाणी होतो. तर ही गोष्ट त्या उद्योजकाला ती जाणवणार नाही. मध्यम शहरं असतील किंवा छोटी गावं असतील अशा ठिकाणी कोणते व्यवसाय करता येऊ शकतील याबद्दल काही मार्गदर्शन करू शकाल? खरं जर बघितलं ना तर गावखेड्यावरच्या किंवा छोट्या शहरातल्या मुलांनी मेट्रो सिटीकडे जाण्याचा जो मार्ग आहे ना तो न अवलंबता, कारण अडचण पहिली काय होते, आपण एखादा मेट्रो सिटीमध्ये व्यवसाय चालू केला तर तिथं आपल्या फार ओळखीची माणसं नसतात, आपल्याला सांभाळणारी, आपल्या व्यवसायाला सांभाळणारी, आपल्याला समजून घेणारी माणसं नसतात. आपल्याला आपला सगळं लोकेशन कुठे आहे, समजा जर ग्रामीण भागातला व्यावसायिक असेल आणि त्याला जर व्यवसाय करायचा आहे तर त्याने आपल्या गावाशी नाळ जोडली पाहिजे, आपल्या जवळच्या छोट्या शहरामध्ये ती नाळ जोडली पाहिजे, जेणेकरून तिथं आपल्या ओळखीचे लोक असतील, आपल्यावर विश्वास ठेवतील, आपण त्यांचा विश्वास संपादन करू शकू आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं तो व्यवसाय वाढीला मदत होईल. अशा दृष्टीनं जर बघितलं तर गावखेड्यामध्ये असेल किंवा मग छोट्या शहरांमध्ये असेल व्यवसाय चालू केला पाहिजे आणि तो व्यवसाय करत असताना मग नंतर तुम्ही एका योग्य वळणावर आले का मग तुम्ही मेट्रो सिटीमध्ये जाऊ शकता. तुमचं नाव झालं पाहिजे, तुमचा ब्रँड झाला पाहिजे, मग तुम्ही अगदी जगभर सगळं जग मोकळंच आहे, मग तुम्ही कुठेही व्यवसाय करू शकता. सर, व्यवसायाच्या संधी नेमक्या कशा शोधायच्या? आता व्यवसायाची निवड करायची आहे ना, तर व्यवसाय कुठून स्टार्ट करायचा हा खरा प्रश्न भरपूर तरुणांना पडलेला असतो. माझ्यापुढं पण तसाच प्रश्न होता की आपल्याला व्यवसाय तर करायचा आहे, स्थिर उद्योग करायचा आहे, पण तो स्टार्ट कुठून करायचा. तर मग त्याच्यासाठी मार्केट सर्च करायचं आहे, तर मग ते आपल्या छोट्या शहरामधून सर्च होणार नाही आहे, आपल्या गावातून सर्च होणार नाही, तर त्याच्यासाठी बाहेर पडावं लागेल. आणि मग मी ज्या वेळेस व्यवसाय शोधत होतो त्यावेळेस आपल्या शेजारी असलेलं जे राज्य आहे गुजरात राज्य, त्याच्यामध्ये काही नवीन प्रॉडक्ट आहेत का, त्याच्यातून आपल्या मार्केटला आपण काय आणू शकतो का, त्याच्यातून आपल्याला 2 रुपये मिळतील आणि समाजाची आपण काहीतरी बांधिलकी लागतो त्या हिशोबाने काही आपल्याला देता येईल का समाजासाठी. तर असं शोधत असताना मी अगदी अहमदाबाद झालं, सुरत झालं, राजकोट झालं, या ठिकाणी इथल्या सगळ्या GIDC आहेत या सगळ्या सर्च करत होतो आणि ती सर्च करत असतानाच मला खऱ्या अर्थानं आटाचक्की हे प्रॉडक्ट मिळालं. का राजकोटसारख्या शहरामध्ये आटाचक्कीचे खूप मोठं मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि त्यांचा सगळा देशभरामध्ये तो माल जातो आणि तो माल जर आपण संगमनेरमध्ये चालू केला तर त्याच्यातून आपल्याला 2 रुपये मिळतील, लोकांची जी अडचणी आज वणवण होते दळण आणायची तर ती पण दूर होईल. ह्या हिशोबाने खऱ्या अर्थानं मी तिथून ती सुरुवात केली. जे नवीन तरुण व्यवसाय शोधताय ना यांनी खऱ्यात 8 दिवस 15 दिवस मार्केट सर्च केलं पाहिजे. इतर आपल्या शेजारचे जे राज्य आहेत तिथं काय चालतं, आपल्याकडं काय चालतं आणि त्या हिशोबाने खरं व्यवसाय चालू केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय होतं, व्यवसायाचा अनुभव पण येतो, आपल्याला 4 ठिकाणी प्रॉडक्ट माहायला मिळतात. ते जे प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये बघतोय ते आपल्या बाजारपेठेत आहेत का, आहेत तर ते कोणत्या दर्जाचे आहेत, आपण त्याच्यापेक्षा वेगळं काय देऊ शकतो, याचा खऱ्या अर्थानं मोठा अनुभव आपल्याबरोबर येतो. आणि असं जर सगळं सर्च करून जर व्यवसाय चालू केला तर मला असं वाटतं तो व्यावसायिक नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा प्रेक्षक हो सगळ्यांचं मनापासून स्वागत. ज्यांच्या हाती शून्य आहे, बेरोजगारी आहे, नोकरी कुठे करावी याचं काहीच
म्हणजे दिसत नाही आपल्याला की कुठे जावं, अशा वेळेला जर स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल तर भांडवल उभारणी कशी करावी? पहिलं जे भांडवल आहे ते आपण आपल्या स्वतःशी खूप प्रामाणिक असलं हो. पाहिजे. आणि आपण आपल्या स्वतःशी प्रामाणिक असलं की भांडवल जमा करायला तशी अडचण येत नाही. आताची जर परिस्थिती उद्योजकांसाठी जर बघितली तर आता गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम चालू आहेत. अच्छा. म्हणजे अगदी मुद्रा लोन सारख्या स्कीम चालू आहेत की जे 10 लाख रुपयापासून तर 50 लाख रुपयापर्यंत फंडिंग करतात आणि त्याचे व्याजदर कमी आहेत. आणि हे सगळं आज सगळ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. ज्यांना नवीन व्यवसाय शोधायचा आहे, नवीन व्यवसाय शोधून झाला का ते प्रपोजल आपण बँकेला दिलं पाहिजे, आपण काय करणार आहे. आणि मुद्रासारख्या ज्या लोनच्या सुविधा आहेत त्या थोड्या घेऊन त्याच्यातून खऱ्या अर्थानं व्यवसाय स्टार्टअप केला पाहिजे. जबाबदारी पण मग काय होतं या दृष्टीनं, तर आपण जर एखादा बँकेचं लोन घेतोय तर आपल्यावर ती जबाबदारी येते. आणि ती जबाबदारी आपण, मी मगाशीच म्हटलं तसं, का आपण प्रामाणिक असलो का ती जबाबदारी आपण व्यवस्थित सांभाळू शकतो. बँकेचं लोन पण गेलं पाहिजे, त्याच्यातून आपले 2 रुपये बचत पण झाली पाहिजे, आपला व्यवसाय पण वाढला पाहिजे. ह्या दृष्टीनं खऱ्या अर्थाने प्रयत्न केले पाहिजे. आता हे सगळं करत असताना ही गोष्ट तशी सोपी वाटते बोलायला का 2 रुपये बचत झाली पाहिजे, बँकेचे हप्ते गेले पाहिजेत, व्यवसाय पण वाढला पाहिजे. तर याच्यासाठी आपल्या व्यवसायाशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे. आपण सगळ्यात महत्त्वाचं, आपण व्यावसायिक आहे, उद्योजक आहे, हा विषय थोडासा बाजूला ठेवला पाहिजे. पहिल्या काळामध्ये आपण इथं कामगार आहे या अनुषंगानेच तो व्यवसाय वाढवला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण 24 तास अगदी त्या व्यवसायासाठी झोकून दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण किती लोकांना घेऊन व्यवसाय करतोय, तर ते ज्या लोकांना घेऊन आपण करतोय, म्हणजे आपण जे कामगार ठेवतोय ना, तर ते कामगार ह्या व्यवसायाचे मालक आहे अशा पद्धतीनं त्यांना खऱ्या अर्थानं सांभाळलं पाहिजे. आणि मग सगळे, शेवटी एक माणूस किती व्यवसाय करू शकतो, तर सगळ्या कामगारांना घेऊन जर त्याने व्यवसाय केला आणि तो जर सगळ्यांनी प्रामाणिकपणे केला, त्या कामगाराला असं वाटलं नाही नाही हा माझ्या मालकाचा व्यवसाय नाही, हा माझा स्वतःचा व्यवसाय आहे, तर तो अगदी झोकून तो व्यवसाय करतो. आणि ज्यावेळेस तो झोकून करतो, कस्टमर करतो किंवा मग बाकीच्या सर्व्हिसेस सगळ्या सांभाळतो, त्यावेळेस मला असं वाटतं का व्यवसाय वाढीला वेळ लागत नाही. एखादा उद्योग सुरू केल्यानंतर आपल्याला आर्थिक परतावा मिळायला किंवा त्या उद्योगाला एक म्हणतो असं एक ठराविक रूप यायला किती काळ जातो, किती संयम असायला हवा? खरं म्हणजे व्यावसायिक होणं ना, ही खूप संयमाची गोष्ट आहे. इथं लगेच आज एखादा व्यवसाय चालू केला आणि त्याला महिन्यांनी 2 महिन्यांनी खूप मोठं असं प्रचंड काही स्वरूप येणार आहे, त्याच्यातून खूप मोठे आपल्याला पैसे मिळणार आहे, अशी काही गोष्ट नसते. कोणताही व्यवसाय चालू करताना त्याला साधारणतः 2-3 वर्ष जातात. का 2-3 वर्षामध्ये तो व्यवसाय हळूहळू सेट होत आहे आणि त्या पद्धतीनं तो पुढं आपल्याला चालवायचा असतोय. आता व्यावसायिकांमध्ये घाई काय असते, आपण आज व्यवसाय चालू केला आणि एक 6 महिने 7 महिने बघितला आपल्याला त्याच्यातून किती प्रॉफिट होतोय, किती लॉस होतोय, आणि मग तो संयम ठेवत नाही. तो लगेच दुसरा निर्णय घेतो की हा व्यवसाय बंद करायचा, दुसरा चालू करायचा. तर हे खूप मोठे प्रॉब्लेम होतात. तर व्यावसायिकाने त्याच्यासाठी संयम ठेवला पाहिजे. जसं तुम्ही भूविकसक म्हणून काम करत होतात त्यावेळेला ही अडचणी आल्या, किंवा तुम्ही आटाचक्की जेव्हा व्यवसाय सुरू केलात तेव्हा काही मोजक्या संख्येने या गोष्टी आणल्या होत्या, तर हे कसं काय केलं आणि ते निर्णय तुम्ही कसे घेतलेत? खरं म्हणजे मी जो व्यवसाय, माझा जो पूर्वीचा व्यवसाय होता ना, तुम्ही जसं म्हटलं तसा माझा लँड डेव्हलपरचा व्यवसाय होता आणि त्याच्यामध्ये मी खूप चांगला जम बसवला होता. एक सगळं व्यवस्थित चालू असतं. म्हणजे व्यवसायामध्ये कशा अडचणी येतात त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर व्यवसाय हा विषय का त्याच्यामध्ये अडचणी येत राहतात, त्याच्यावर कशी मात केली पाहिजे. माझ्याविषयी पण तसंच झालं. स्थिर काहीतरी केलं पाहिजे आणि ती स्थिर काय केलं पाहिजे, तर मग काहीतरी दुकानदारी केली पाहिजे ज्याच्यातून आपल्याला 2 रुपये दररोज मिळू शकतात. आणि मग त्या अनुषंगानं खरं मी श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस हे एक छोटंसं दुकान चालू केलं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सोलर, आटाचक्की, वॉटर प्युरिफायर, मला त्या व्यवसायाचा अनुभव नसल्यामुळे मी 2-3 प्रॉडक्ट घेऊन खऱ्या अर्थानं ते चालू केलं. ते पण 3 वर्ष अगदी व्यवस्थित चालवल्यानंतर मी हे करू शकतो आणि ते मोठ्या प्रमाणात करू शकतो. आणि मी ज्या वर्गामध्ये वाढलो त्या वर्गाची खऱ्या अर्थानं गरज ओळखली का जी लोक संगमनेरला, नाशिकला, पुण्याला खरेदीला जायचे, तर मग ही लोक आपल्याच इथं का थांबू शकत नाही. मग आपणच जर इथं मॉल चालू केला ह्या छोट्या व्यवसायातून मोठ्या व्यवसायात जाण्यासाठी, तर तो प्रचंड आपल्याला सपोर्ट देऊ शकतो असं मला वाटलं. मला असं वाटतंय सर की प्रेक्षकांना इथेही एक उत्तर आहे की तुम्ही जेव्हा नव्याने काहीतरी सुरू कराल तेव्हा तुमच्या भोवतालासाठी आवश्यक असलेल्या 2-3 गोष्टी घेऊन, 2-3 प्रॉडक्ट घेऊन उतरा, म्हणजे दोन्ही तिन्हीपैकी एक तरी प्रॉडक्ट तुमचं चालेल. नक्कीच. आणि त्याच्यातून खरं मग त्या छोट्या व्यवसायातून मी मॉलमध्ये शिफ्ट झालो आणि मग मला व्यवसायाची सवय लागली होती.
व्यवसाय चांगला स्थिर झाला. हा व्यवसाय स्थिर झाल्यानंतर मी तो 3-4 वर्षे तिथं चांगला व्यवस्थित चालवला. म्हणजे समर्थ फर्निचर मॉल, आज आमच्या संगमनेर अकोल्यामध्ये कोणाला विचारलं तुम्ही समर्थ फर्निचर मॉल, तर तो लगेच सांगाल. पण आपल्या व्यवसायाची ओळख खरं मार्केट तयार करण्यासाठी आहे ना, आपण स्वतः केली पाहिजे. मग त्याच्यासाठी गोष्ट जपल्या पाहिजे. आपली गुणवत्ता चांगली पाहिजे, आपली सर्व्हिस चांगली पाहिजे, आपण लोकांशी नीट चांगलं असलं पाहिजे, आपली कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, आपला ग्राहकांशी थेट संपर्क असला पाहिजे. नुसतं कॅबिनमध्ये बसून व्यवसाय चालायचे आता खऱ्या अर्थानं दिवस राहिले नाहीत. त्याच्यासाठी आपल्या लोकांबरोबर संपर्क असला पाहिजे आणि आपल्या डोक्यात नवीन नवीन स्वप्न असली पाहिजे. का आता समजा एक समर्थ फर्निचर मॉल जर आपण संगमनेरमध्ये चालू करतोय, तर आपला दुसरा, मला काय स्वप्न पडायचं का मी दुसरी शाखा कधी चालू करतोय. आणि मग कोरोनाच्या काळामध्ये मी अकोल्यासारख्या शहरामध्ये दुसरी शाखा चालू केली. आता ह्या 2 शाखा ज्या वेळेस मी सांभाळतो ना, त्यावेळेस माझी फॅमिली माझ्याबरोबर असते. माझी मिसेस जी आहे ती संगमनेरचा मॉल सांभाळते, माझा जो पुतण्या आहे तो अकोल्याचा मॉल सांभाळतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मला थोडासा वेळ मिळायचा. तर मग आपण आता लोकांकडून किती दिवस प्रॉडक्ट खरेदी करायचे, मग आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही का, ह्या विषयाचा खऱ्या अर्थानं मी अभ्यास केला. आणि मग माझ्या गरजेचं काय आहे, मार्केटच्या गरजेचं काय आहे, त्याच्यातून आपण लोकांना याच्यापेक्षा जे करतोय त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं प्रॉडक्ट खरंच देऊ शकतो का, या दृष्टीनं मी अभ्यास केला. आणि मग 2021ला मी पहिली एक कंपनी स्थापन केली सोफ्याची. अच्छा. आणि मग त्या सोफ्याच्या कंपनी मग स्वतःचं प्रोडक्शन म्हणायला लागलं, स्वतःच्या दुकानात विकायला लागलं. त्याच्यामुळं मला त्या गोष्टीचं खूप समाधान वाटलं. दुसरी गोष्ट, याच्या अगोदर बाकी कोण जे प्रॉडक्ट आपण परचेस करतो, म्हणजे ज्यावेळेस सेलिंगचं काम करतो त्यावेळेस लायबिलिटी खूप असायची. समजा एखाद्या प्रॉडक्ट कस्टमरचा प्रॉब्लेम झाला आहे, तर त्याला त्या कंपनीबरोबर आपल्याला म्हणायला लागायचं बाबा हा सर्व्हिसचा विषय एवढा क्लिअर करून दे. त्या कंपनीनं आता आमच्याकडे पहिल्यापासून आम्ही काय केलं, सर्व्हिस या विषयावर खूप मोठ्या प्रमाणावर फोकस दिला. अच्छा. जर समजा एखाद्या कंपनीचं प्रॉडक्ट आपण परचेस करतोय आणि ते जर आपल्या ग्राहकाला देतोय, तर ती कंपनी बाजूला ठेवून आपली त्या ग्राहकाला सर्व्हिस देण्याची पहिली बांधिलकी आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. सेवा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं, कंपनी प्रॉडक्ट तयार करते, दुकानदार म्हणजे डीलर असन, सब डीलर असन, हे कस्टमरला ते प्रॉडक्ट विकतात. आणि नंतर ज्यावेळेस सर्व्हिसचा विषय येतो त्यावेळेस तो दुकानदार त्या कस्टमरला सर्व्हिस देत नाही, ती कंपनी सर्व्हिस देत नाही, तर अशा वेळेस ग्राहकांनी जायचं कुठं. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे का सर्व्हिस. मग आम्ही काय केलं, ज्यावेळेस मी बाहेरून प्रॉडक्ट खरेदी करायचो त्यावेळेस त्या कंपनीचं आउटस्टँडिंग ठेवायचो. समजा सोफ्यासारखी गोष्ट आहे, जर कस्टमरला सोफा विकला आणि त्याचा जर काही प्रॉब्लेम झाला, त्याला खड्डे पडले किंवा बाकीचे अनेक काही प्रॉब्लेम झाले आणि त्या कंपनीनं जर तो सोफा बदलून दिला नाही, तर त्या कस्टमरचं नुकसान व्हायचं. तर ते आपल्याला टाळता आलं पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही काय करतो, बाबा कंपनीच्या माणसाला कॉल टाकतो, तो कंपनीचा माणूस जातो, ते प्रॉडक्ट बघतो आणि त्याने जर ते प्रॉडक्ट बदलून देण्यासाठी नकार दिला, तर मग आम्ही बाकी त्या कस्टमरच्या बांधिलकीला जबाबदार असतो आणि आम्ही आमच्या गोडाऊनचं, आमच्या दुकानचं प्रॉडक्ट काढून त्या कस्टमरला देतो. आणि मग खरंच या व्यवसायामध्ये एवढे पैसे आहेत का, दुसरा प्रश्न त्याला जोडून येतो का, तुम्ही प्रॉडक्ट बदलून देऊ शकता, तर तसं नाही आहे. तर एवढे पैसे तर कोणत्या व्यवसायामध्ये मिळत नाही. तर मग याची दुसरी पॉलिसी आम्ही त्याच अनुषंगाने अशी अवलंबली की जर तुम्ही ते प्रॉडक्ट बदलून देत नाही, तर ते प्रॉडक्ट बदलून देण्यासाठी आम्ही त्या कस्टमरला बांधील आहोत. आमचं कस्टमर आम्हाला सेफ ठेवायचं आहे, त्याला 100% सर्व्हिस द्यायचीच आहे. मग ते प्रॉडक्ट आम्ही चेंज करून दिल्यानंतर ते कंपनीला रिटर्न पाठवतो. त्याला जर न्यायचं असेल तर ठीक, नसेल न्यायचं तर त्याच्या आउटस्टँडिंगमधून तेवढे पैसे लेस करून देतो. सर, मला वाटतं इथे एक अजून महत्त्वाची अशी गोष्ट आहे की बाजारामध्ये 10 दुकानं आहेत, पण येणारा ग्राहक तुमच्याकडेच येणार. याचं कारण त्याला जी वस्तू मिळाली आहे ती वेळप्रसंगी बदलून मिळेल याची खात्री आहे. आणि जेव्हा तुमच्याकडे गिराईक जास्त येतील तेव्हा तो जो उत्पादक आहे त्याला ते माल बदलून देणं हे सक्तीचं ठरणार आहे, कारण तुमच्याकडे गिराईक जास्ती आहेत. प्रेक्षक हो, यशाची जी एक खात्री असते ती अशा दृष्टिकोनामुळे येते. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आत्ता घेतो आहोत छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. यशवंत उद्योजक वाल्मिक चौधरी सरांशी आपण गप्पा मारतो आहोत. सर, हा सगळा जो तुमचा प्रवास आहे त्याच्यामध्ये आलेल्या सगळ्या आर्थिक अडचणी, बदलावे लागलेले व्यवसाय, या सगळ्यातूनही तुम्ही विक्रेता म्हणून काम करता करता उत्पादक झालात. स्वतःच्या 2 कंपन्या पण तुम्ही स्थापन केल्यात. म्हणजे एक वेळ मला काम कुठलं मिळेल इथं पासून आता माझ्याकडे वेळ आहे तो अनेक गोष्टींसाठी वापरायचा आहे, अशी वेळेच्या व्यवस्थापनाची पण वेळ आली आहे. आणि एका उद्योजकासाठी ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे, वेळेचं पण व्यवस्थापन.
तर हे सगळं तुम्ही कसं काय चालवता, कसं करता किंवा व्यवसाय वृद्धी कशा पद्धतीने करता आहात? आता पहिल्यापासून सांगायचं झालं तर पहिला संगमनेरचा मॉल चालू झाला, त्याच्यानंतर अकोल्याचा चालू झाला. आता इथले जे 2 मॉल आहेत ते अगदी व्यवस्थित सेटल झाल्यानंतर मी तिसरी जी कंपनी चालू केली ती सोप्याचा कारखाना होता. तिथं माझा एक भाचा सांभाळत होती कंपनी आणि मग हा सोपा एक पार्ट झाला. पण आपण कुठंतरी अजून कमी पडतोय. फर्निचर आपल्याला चालू करायला पाहिजे. ही ज्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली, त्यावेळेस मी खरं बघितलं ना तर मी बऱ्यापैकी सगळ्या आमच्या नातेवाईकांना बरोबर घेऊन कसं जाता येईल. आपल्यावर जी वेळ आली ती वेळ यांच्यावर येणार नाही आणि जे होतकरू त्यांना आपल्याबरोबर घेऊन डेव्हलप कसं करता येईल हा खरा माझा प्रयत्न असतो. आणि त्या अनुषंगाने मी ज्यावेळेस पाठीमागच्या काही वर्षापूर्वी फर्निचर कंपनी मॅन्युफॅक्चरिंग चालू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस माझ्या मोठ्या चुलत बहिणीचा मुलगा विनोद हा माझ्याकडं होता आणि हातात एक व्यवस्थित चांगला माणूस आहे. तो ती कंपनी व्यवस्थित सांभाळू शकतो आणि आपलं स्वतःचं प्रोडक्शन ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तयार होऊ शकतं असं ज्यावेळेस मला त्याच्याविषयी खात्री वाटली, त्यावेळेस आम्ही श्री समर्थ इंडस्ट्रीज या नावाची कंपनी खऱ्या अर्थानं चालू केली. आणि ती चालू करत असताना मार्केटची आजच्या परिस्थितीत बघितली तर रेडीमेड फर्निचरविषयी तर लोकांची भावना थोडीशी कमी असते, बाबा ते टिकल का, तिथं क्वालिटी असेल का, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग जे प्रॉडक्ट आपल्याला बनवायचे ते दर्जेदार बनवायचे आहेत, ते अगदी इम्पोर्टेडच्या क्वालिटीचं बनवायचं आहे, त्याला चांगल्या पद्धतीचा दर्जा द्यायचा आहे, त्याला चांगली सर्व्हिस द्यायची आहे, ते मार्केटमध्ये उच्च प्रतीनं विकलं गेलं पाहिजे, अशा सगळ्या कन्सेप्ट डोक्यामध्ये होत्या आणि त्या अनुषंगाने खरंच श्री समर्थ इंडस्ट्रीज चालू केली. आज खूप चांगल्या पद्धतीनं अगदी 24 तास तिचं सगळं काम अगदी व्यवस्थित चालू आहे. सगळी घरातली माणसं व्यवस्थित सेटल झालीत, या गोष्टीचं खऱ्या अर्थानं समाधान वाटतं. आणि दुसरी गोष्ट, आज मार्केटची नीड काय आहे तर आज प्रत्येकाला फर्निचर बनवायचं झालं तर त्याला कस्टमाइज हवं असतं. तर मग कस्टमाइज करण्यासाठी आपण कोणावर अवलंबून ती गोष्ट सहज होत नाही. तर त्याच्यासाठी स्वतःचं प्रोजेक्ट असणं गरजेचं आहे, स्वतःचं प्रोडक्शन असणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही समर्थ इंडस्ट्रीज चालू केली आणि तिचा आज ग्राहकांना पण, आमच्या समर्थ फर्निचर मॉलला पण आणि बाकीचं आम्ही जिथं होलसेल करतो त्यांना पण खूप चांगला फायदा झाला. खूप चांगल्या दर्जाचं प्रॉडक्ट आम्ही या ठिकाणी बनवतो, ते मॉलला विकतो, होलसेल पण त्याचं करतो. कस्टमाइजच्या साईट नाशिकला आता व्यवसाय करतो मी संगमनेर अकोल्यामध्ये, पण माझे कामं चालू आहेत नाशिकमध्ये, पुण्यामध्ये. या गोष्टीचा खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो का आपण मी मगाशी जसं म्हटलं तसं का व्यवसाय तुम्ही छोटा कुठूनही स्टार्ट करा, पण आपल्याला पोचायचं कुठं आहे ना, आपलं ध्येय कुठं आहे ना, ते आपण पूर्ण करू शकतो. त्याच अनुषंगाने माझा हा व्यवसाय खऱ्या अर्थाने चालू आहे. आज मी संगमनेर झालं, अकोला झालं, नगर झालं, नाशिक झालं, पुणे झालं, या ठिकाणी माल सप्लाय करतो. तिथल्या मोठ्या मोठ्या गव्हर्नमेंटच्या असतील किंवा खाजगी असतील अशा सगळ्या फर्निचर तयार करून देण्याचे मोठे टेंडर घेतो. ह्या गोष्टीचं खूप मोठं समाधान आहे. सर, याच्या पुढचे तुमचे भविष्यातले प्लॅन्स काय आहेत, ध्येय काय आहेत? जी लोक माझ्याशी खूप प्रामाणिक होती, त्यांनी मला अडचणीच्या काळात खूप सपोर्ट केला, त्यांची काही मुलं आहेत तर यांना सगळ्यांना बरोबर घेऊन मला जायचं आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्याच अनुषंगाने मी सगळा प्लॅनिंग करतो आहे का आपल्याला आता हा व्यवसाय इथपर्यंत आला आहे, पण तो प्रत्येक तालुक्यामध्ये कसा पोहोचवता येईल, तो जिल्ह्याच्या ठिकाणी कसा पोहोचवता येईल आणि त्याच्यातून आपल्याला पण आपण ज्याच्याबरोबर आपल्याला काम करायचं आहे किंवा ते आपण कोणाला रोजगार देऊ शकतो, कोणाला त्याच्यातून व्यवस्थित डेव्हलप करू शकतो. खऱ्या अर्थानं माझा जो प्रयत्न चालला आहे ना आता, हा याच्यासाठी चालला आहे का आपल्या बरोबरीच्या माणसांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे. आता बरोबरीच्या माणसांना म्हणजे म्हणायचं काय तर इथून पाठीमागं आपल्या ज्यावेळेस कठीण परिस्थितीचा ज्यावेळेस काळ होता ना, तर त्यावेळेस भरपूर नातेवाईक आपल्याबरोबर असतात, म्हणजे प्रत्येकाच्या बरोबर भरपूर नातेवाईक असतात. पण खरी परिस्थिती अशी असते की आपले नातेवाईक किती आणि आपल्या परिस्थितीचे नातेवाईक किती. वा, खरंय. बरोबर. कारण आपले खरे नातेवाईक ज्यावेळेस आपली परिस्थिती नाजूक असते ना, त्यावेळेस 10% असतात आणि 90% जे नातेवाईक आहेत ना, हे आपल्या परिस्थितीचे असतात, असं मला खऱ्या अर्थानं जाणवलं. आणि मग ही 10% जी लोक होती ती आपल्याबरोबर होती, मनाने धनाने सगळ्यांनी जे आपल्याबरोबर होती, त्या लोकांबरोबर आता खऱ्या अर्थानं हे सगळं पुढचं नियोजन करायचं आहे, हा व्यवसाय वाढवायचा आहे. एक सामाजिक भान, सामाजिक दृष्टिकोन असलेले एक उद्योजक आहात तुम्ही. काही सामाजिक उपक्रमही तुमच्या भागात चालू असतात, तर त्याविषयी काय सांगाल? खरं जर बघायचं झालं तर आम्ही छोटे छोटे उपक्रम ह्या सगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून घेत असतो. म्हणजे आमचं आता जर बघितलं तर आमच्या परिसरामध्ये सहकारी संस्था खूप आहेत,
आता छोटासा विषय जर घेतला तर ऊसतोडणी कामगार येतात, थंडीचे दिवस असतात, पांघरायला कपडे नसतात आणि रात्री 2, 2:30, 3 वाजता ही लोक सगळी काम करत असतात. तर आम्ही दरवर्षी काहीतरी 100, 200, 500 असे ब्लँकेट खरेदी करतो, ह्या सगळ्या कामगारांना देत असतो. दुसरी गोष्ट, कोणाचं नातेवाईकाचं लग्न असतं किंवा बाकीचे छोटे छोटे उपक्रम असतात, तर ह्या वेळेस काय सामाजिक उपक्रम करायचा, तर मग लोक त्या ठिकाणी फेटे बांधतात, शाल घेत आहे. तर आम्ही तसं न करता आता मागच्या 2 वर्षापासून ज्या नाते कोणाला कार्यक्रम करता येणार तर त्यांना पुस्तक गिफ्ट द्यायचं. जे माझे मित्र आहेत, संदीपजी वागचौरे, ते शिक्षण तज्ज्ञ आहेत, लेखक आहेत, खूप सुंदर सगळी पुस्तकं लिहितात आणि ती पुस्तकं आम्ही छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये किंवा मोठ्या कार्यक्रमांमध्ये लोकांना गिफ्ट देत असतो. त्याच्यातून हा संदेश जातो. आज आपण ह्या कार्यक्रमामध्ये मी जसा पोहोचलो, त्याच्याबरोबर आपली माणसं आपल्याबरोबर असावे लागतात. संदीप वागचौरे सर झालं, घनश्यामजी पाटील सर झालं, यांच्या माध्यमातूनच खरं मी आपल्यापर्यंत पोहोचलो आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. मला असं तुम्हाला विचारायचं आहे की आज यशाच्या एका उंच शिखरावरून जेव्हा तुम्ही मागे वळून बघता, ते बघताना तुम्हाला आज काय वाटतं? खरं सांगायचं झालं तर व्यवसाय किती मोठे होऊ द्या, त्या व्यावसायिकांनी खऱ्या अर्थानं जमिनीवर राहिलं पाहिजे आणि आपल्या पाठीमागच्या आयुष्याकडे प्रत्येक वळणावर वळून बघितलं पाहिजे. म्हणजे माझंच जर सांगायचं झालं ना, तर माझ्या वडिलांची जर परिस्थिती बघितली तर खूप नाजूक होती. त्यांनी खूप मोठा संघर्ष केला, संघर्ष बघितला, आम्ही आमच्या डोळ्याने बघितला. माझं जर सांगायचं झालं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझी आई 6 महिन्यात गेली. सावत्रपण काय असतं, बाकीची लोक कशी त्रास देतात, ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्यानंतर पहिली गोष्ट, आपला ट्रॅक चुकला नाही पाहिजे. आपण आता मी तर ज्या फॅमिलीतून आलो ना, ती फॅमिली सगळी वारकरी संप्रदायाची फॅमिली आणि मी माझ्या वडिलांचे तर खरंच या दृष्टीनं खूप मनापासून आभार माने की मी चुकूनसुद्धा व्यसनाकडे वळालो नाही. म्हणजे व्यसन काय असतं हा विषयच मला अजून माहीत नाही खऱ्या अर्थानं बघितला तर. व्यावसायिकानं खरं ह्या दृष्टीनंच बघितलं पाहिजे का आपण वेगळ्या वळणाला गेलो नाही पाहिजे. संकट येत जात राहतात, त्या संकटांवर मात करण्यासाठी आपण प्रामाणिक असलो पाहिजे, आपली प्रामाणिक धडपड असली पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की लोक एखादं संकट आलं का घाबरून जातात आणि मग ट्रॅक बदलवतात. दुसरी गोष्ट, आपल्या अवतीभोवती आहे ना गर्दी कमी झाली तरी चालेल, पण आपल्या अवतीभोवती जी लोक आहेत ना ती दर्दी असली पाहिजेत, तर जीवनाला खऱ्या अर्थानं मजा आहे. आणि मी माझ्या आयुष्यात हेच केलं की लोक लय गर्दी करण्याच्या भानगडीत मी कधी पडलो नाही, पण जी लोक आपल्याबरोबर आहेत ना ती दर्दी आहेत. मला आता माझ्याबरोबर खूप सारे मित्र असतात, पण मला जर एखादा मित्र चुकीचा वाटला ना तर मी त्याच्यापासून लांब जातो. त्याच्याबरोबर जाऊन आपलं आयुष्य खराब करण्यापेक्षा आपण त्याच्यापासून लांब राहिलेलं कधी चांगलं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट काय आहे का, माणसाने जीवनामध्ये जगत असताना आपल्या विचाराचा कोण आहे त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे. आपले ज्याच्याशी विचार जुळत आहे त्याच्याबरोबर आपण जुळवून घेतलं पाहिजे. ज्याचे विचारच चांगले नाही त्याच्याबरोबर आपले विचार जुळवण्यात काय अर्थ नाही. मी ही गोष्ट आयुष्यभरामध्ये खूप जपली मागं वळून पाहताना, का आपल्या बरोबरीला आपल्या विचाराशी कोण समान आहे त्या माणसाबरोबर संगत करायची. आपल्या विचाराशी जो जुळत नाही, जो चुकीच्या पावलं टाकतोय, जो चुकीच्या मार्गाला चालला, त्याच्यात जास्त भानगडीत पडायचं नाही. नवीन उद्योजक घडत असताना आहे ना लोक काय करतात, थोडा उद्योजक बनता, थोडा पैसा आला का वेगळा वळणाला जाता, त्या व्यवसायाची वाट लावता, स्वतःच्या आयुष्याची वाट लावता, स्वतःच्या तब्येतीची वाट लावता आणि खूप वाईट परिणाम सगळ्या फॅमिलीला त्या अर्थाने भोगावे लागतात. ही गोष्ट नवीन तरुणांनी पहिली जपली पाहिजे. व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे, चांगली संगत केली पाहिजे, 2 रुपयाची 100% बचतच केली पाहिजे आणि तो आपला व्यवसाय 100% वाढवण्यासाठी प्रयत्न जर केले, प्रामाणिक प्रयत्न जर केले, आपण जर आपल्या मित्रांबरोबर किंवा मग आपण समजा एखाद्याचं मगाशी म्हटल्याप्रमाणे बँकेचं लोन घेतोय आणि त्या बँकेशी जर आपण प्रामाणिकपण राहिलो, तिची जर परतफेड व्यवस्थित केली, तर मला नाही वाटत आयुष्यामध्ये त्या व्यावसायिकाला अडचण येईल. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले पाहिजे, दररोजची धडपड असली पाहिजे. आणि आजही बी व्यवसाय किती मोठा होऊ द्या, म्हणजे मी किती मोठा झालो ना तरी मला असं वाटत नाही मी ह्या मॉलचा किंवा मी ह्या कंपनीचा मालक आहे. आपल्या कामगारांना आपल्याबरोबर सामावून घेतलं पाहिजे. त्याला पण असं वाटलं नाही पाहिजे की आता मी दुसऱ्याच्या तिथं ज्यावेळेस काम करायचो ना त्यावेळेस मला ही गोष्ट जाणवायची की बाबा आपण कुठंतरी कामगार म्हणून काम करतोय. तर मी पहिली माझ्या व्यवसायामध्ये ही सुधारणा करून घेतली
की आपल्याकडे येणारा माणूस कोणी कामावर आला म्हणून आला नाही पाहिजे, तो मालक म्हणून आला पाहिजे, मालक म्हणून गेला पाहिजे. तो उगाच कामावर येतोय, कामावर जातोय, 8 घंटे ड्युटी करतोय आणि जातोय, असा विषय नसला पाहिजे. आणि ह्या गोष्टीचा माझ्या आयुष्यामध्ये खूप मला फायदा झाला, म्हणजे माझ्या व्यवसायात पण याचा खूप फायदा झाला की लोक येतात, काम करतात, खूप प्रामाणिकपणे काम करतात. आता हा सगळा व्यवसाय जो सांभाळतो मी, त्याच्याबरोबर ही सगळी माणसं, मग अगदी मॅनेजर झाला, अकाउंटंट झाला. आता माझा एक भाचा आहे, तो माझं सगळं अकाउंटिंगचं काम अगदी 10 वर्षापासून बघतो. ओके, सचिन सोनवणे म्हणून. तर आज ज्या दिवशी त्यांनी जॉईनिंग केलं, आजपासून तो अकाउंटिंग सगळं बघतो. या सगळ्या गोष्टी कशामुळे साध्य होत आहे, तर तो आपला माणूस आहे. आपण त्याला जपलं पाहिजे, त्याने आपल्याला जपलं पाहिजे, व्यवसायाला जपलं पाहिजे. आपल्या व्यवसायाच्या काही खाजगी गोष्टी असतात त्या लीक नाही झाल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपली पण आहे, आपल्या कामगारांची पण आहे. आणि ह्या कधी होऊ शकतात, तर ज्यावेळेस आपण त्यांच्यावर प्रामाणिकपणे प्रेम करू, प्रामाणिकपणे त्यांच्याकडून काम करून घेऊ, त्यांना आपण मालक आहे याची ज्यावेळेस जाणीव होणार नाही, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना तुमचा स्वतःचा प्रवास सांगितलात आणि एक व्यावसायिक होण्यासाठी जी दिशा दाखवलीत, त्यासाठी दूरदर्शनच्या वतीने तुमचे खूप मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.